नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं समेतकर अकॅडमी चॅनलमध्ये। LLB सेकंड इयरचा कंपनी लॉ हा आपण प्रश्न उत्तरे या सिरीजमध्ये प्रश्न नंबर 4 बघणार आहोत। कंपनी नोंदणीकरण व अस्तित्वात येण्यासाठीची आवश्यक पद्धतीची चर्चा। कंपनी स्थापनेत अनेक अवस्था असतात। उदाहरणार्थ धंद्याचे व्यवसायाची कल्पना शोधणे, त्यासाठी आवश्यक ती माहितीचे संकलन, भांडवल उभारणी, पुढाकार घेणे, नोंदणीकरण, नोंदणी दाखला प्राप्त करणे इत्यादी अशा अनेक अवस्थांमधून कंपनी अस्तित्वात येत असते। कंपनीची निर्मिती होण्यासाठी कंपनीचे नोंदणीकरण प्रक्रिया पूर्ण करून अस्तित्वात आलेल्या कंपनीस इनकॉर्पोरेशन्स ऑफ कंपनी असे म्हणतात। कंपनीची नोंदणी झाल्यावर भागधारकावर कंपनीवर अनेक जबाबदाऱ्या येतात, तसेच अनेक अधिकारावर देखील प्राप्त होतात। कंपनीची नोंदणी झाल्याचा दाखला कंपनी रजिस्ट्रारकडून मिळाल्यानंतरच व्यवसाय प्रारंभ होत असतो, म्हणून कंपनीची नोंदणी ही कंपनी रजिस्ट्रारकडे करावी लागते। कंपनी कायद्याच्या कलम 12 अन्वये कंपनीची निर्मिती करता येऊ शकते। यात तर सार्वजनिक कंपनी असल्यास किमान 7 किंवा अधिक व्यक्ती व खाजगी कंपनी असल्यास किमान 2 किंवा कमाल 50 व्यक्ती या कायदेशीर कंपनीसाठी मर्यादित अमर्यादित जबाबदारीने कंपनी निर्माण करू शकतात। अशी कंपनी एकतर भागांनी किंवा हमीने मर्यादित असते किंवा अमर्याद जबाबदारीची असते। कंपनी नोंदणीकृत करण्याआधी कंपनीची घटना, नियमावली व कंपनीचे प्रस्तावित करार नोंदणीच्या अर्जासोबत जोडावे आवश्यक असतात। कंपनीच्या घटनापत्रावर कंपनीची निर्माण करणाऱ्या व्यक्तीची सही आवश्यक असते। तसेच कंपनी हे नावाबाबत अधिक विचारविनिमय करणे गरजेचे असते। पूर्वी एखाद्या कंपनीस मान्य केलेले नाव रजिस्टर पुन्हा दुसऱ्या कंपनीस मान्य करीत नसतो। अशा सर्व नमूद कागदपत्रासह रजिस्टरकडे अर्ज करावा लागतो। अशा अर्जासोबत कंपनीने नोंदणीबाबतच्या सर्व कायदेशीर तरतुदी पूर्ण केलेल्या आहेत अशा आशयाचे घोषणापत्र असावे लागते। पुढे बघूयात। या घोषणापत्रावर सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाचे किंवा कंपनी निर्मिती सहभागी असलेल्या सनदी लेखापालाने किंवा नियमावलीचे नाव असणाऱ्या संचालक व्यापारकाचे सही करावी लागते। तसेच कंपनी प्रथम चालकाची माहिती असणे अर्जासोबत रजिस्ट्रारकडे आवश्यक असते। अशा संपूर्ण माहितीनिशी रजिस्ट्रारकडे अर्ज दाखल केल्यानंतर तो सर्व कागदपत्रे व कायदेशीर पूर्तता व्यवस्थितपणे असण्याची खात्री करून घेतो व अशी खात्री समाधान झाल्यानंतर रजिस्टर कंपनीची नोंदणी करून त्या कंपनीचे नाव कंपनीची नोंदवहीत